जोशी, दत्ताजी साळवी, दिवाकर रावते, सुभाष देसाई, अरविंद सावंत, विनायक राऊत, विलास अवसट, विलास पोतनीस, रवींद्र मिर्लेकर, अगदी कवी शांताराम नांदगावकर सुद्धा आम्ही या सभागृहात पाठवले होते. प्रमोद नवलकर बोलला ना, प्रमोद नवलकर, हे सगळेजण आपापल्या परीने काही ना काहीतरी इकडे देऊन गेलेले आहेत. आणि ह्या सगळ्या कालखंडामध्ये जे इतर म्हणजे काँग्रेसकडनं सुद्धा काही चांगले सदस्य आले, काही भारतीय जनता पक्षाकडनं आले, पण त्याच्यामध्ये गदी माडगुळकर होते. त्याच्यानंतर रानकवी हाच त्यांना ती उपाधी दिला होतं. ते नादो महानोर होते, रासू गवई होते, रामदास फुटाणे होते, लक्ष्मण माने होते, जयंतराव टिळक होते. हे सगळे इकडे ही सगळी दिग्गज लोक. आणि त्या दिग्गजांच्या समोर आपण खरंच ती जी काय प्रतिष्ठा, ती जी काय परंपरा आहे, ती या सभागृहाची राखली आहे का, हा सुद्धा प्रश्न आपण सगळ्यांनी जर का मनाला विचारला तर त्याचं उत्तर काय मिळते हे लगेच कळेल. या निमित्ताने मला गदी माडगुळकर आहेत, नादो महानोर आहेत, यांच्या एक दोन कविता, ह्या दोन दोन ओळी मी वाचतो, त्या वाचल्याशिवाय मला राहवत नाहीये. गदी माडगुळकर म्हटल्यानंतर त्यांचं एक गाणं प्रसिद्ध आहे. आता आज तर उद्धव ठाकरेंना निरोप देत आहेत, पण त्यांचं एक गाणं आहे, पण तो उद्धव वेगळा होता. पण त्यांनी त्यावेळेला केलेल्या सरकारचं वर्णन आजच्या सरकारला लागू पडतंय का? आता त्याच्यात त्यांनी म्हटलंय, उद्धवा अजब तुझे सरकार. उद्धवाचं सरकार तर पाडलं, आता तो देवेंद्रजी आपण बसलाय, त्याच्यामुळे देवेंद्र असं म्हणायचं की काय. आणि त्याच्या पुढे त्यांनी म्हटले, लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार अजब तुझे सरकार. आता गाळलेल्या जागा भरा, कोणाचं सरकार असेल त्यांचं नाव त्याच्यात टाका आणि पुढची कविता म्हणा. लबाड जोडती इमले माड्या गुणवंताना मात्र झोपड्या, पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेश्येला मणिहार अजब तुझे सरकार. ही पूर्ण कविता आहे, पाय असेल तर आपल्याला पाठवून देतो. त्याच्यानंतर गदी माडगुळकरांनी आणखी एक फार चांगली कविता लिहिलेली आहे. हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे आज चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे. जे सगळ्यात महत्वाचं आहे, जे आज लोकांच्या मनात शंका आहे की आपलं स्वातंत्र्य राहणार आहे की जाणार आहे, त्याच्याबद्दल हे त्यावेळेला गदी माडगुळकरांनी लिहिलेलं आहे. ते सुद्धा पाहिजे असेल तर म्हणजे हे त्यात मिळते, पण पाहिजे आपल्याला मी पाठवून देतो. नंतर रानकवी नादो महानोर यांनी एक चांगले लिहिलेलं आहे. खरं त्यांचं ते अरे अजून एक काय होतं ना, नाही त्यांचं खरं म्हणजे निसर्गाशी हितगुज साधणारा कवी. पण त्यांनी सुद्धा एक महाराष्ट्र दिनाच्या वेळेला चांगली कविता एक त्यांनी लिहिलेली आहे. महाराष्ट्र धर्म जागो वा शूरवीर सच्चे, हे राष्ट्र बांधण्याला आधार माणसांचे. हे थोर ग्रंथ ज्यांचे आयुष्य वाचताना, त्यांचे विचार गोष्टी हे राज्य बांधताना. म्हणजे राज्याबद्दल त्यांनी जे विचार व्यक्त केलेले आहेत, आदर्श राज्य व्हावे आदर्श माणसांचे, चारित्र्यशील वाढो या थोर संस्कृतीचे. रयतेस आपले ना वाटे न कोणी वाली, कवळून घ्या तयाना विश्वास पांघरुनी. अश्रुष दुर्बलांच्या हे राज्य हो सुखाचे, जोडा सवंगडी जे प्राणापरी जीवाचे. त्याच्यामुळे आता आम्ही तर चाललो आहोत बाहेर. मुख्यमंत्री महोदय, आपण आणि आपले सगळी 3 गावं यांची ही जबाबदारी आहे. आणि मला असं वाटतं की सध्या जे काही एक वातावरण आहे राज्यात आणि देशामध्ये, एक संभ्रमावस्था आहे. कोण कोणाबरोबर तेच कळत नाहीये. आता या महिन्यामध्ये IPL सुरू होईल आणि IPL बघताना आपण म्हणतो, अरे हा आपला होता ना, अरे नाही तो आता त्या टीम मध्ये, अरे हा आपला होता नाही हा तिकडे गेलेला आहे. म्हणजे इंडियन पॉलिटिकल लीग नवीन सुरू झाले की काय, कोण कोणाच्या बरोबर तेच कळत नाहीये. आणि एकच संघ खूप मजबूत होत चाललेले, बाकीचे संघ म्हणजे मॅच खेळायला सुद्धा बाकीचे संघ हवीत की नको, की बाकीचे संघ संपवून टाकले ते एकटा संघ काय करणार. तर तो सुद्धा विचार केला पाहिजे की एकच संघ ठेवलं तर मॅच खेळणार कोणाबरोबर. सगळेच खेळाडू जर का आपल्या संघात घेतले तर काय करणार काय तुम्ही. त्याच्यामुळे मला असं वाटतं एका सुदृढ लोकशाहीसाठी ही संभ्रमावस्था सगळ्यांनी संपवणं गरजेचं आहे. आणि जनतेचा आपल्याबद्दलचा जो विश्वास आहे, जनतेला असं वाटतं की राजकारणासाठी काही करू शकतात, पण आपल्यासाठी सुद्धा हे काहीतरी करू शकतात, हा विश्वास आपण जनतेच्या मनात निर्माण करण्याची गरज आहे.